नमस्कार, मी सुरेश. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप्लिकेशन आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या. आता पाहूयात सुपरफास्ट बातम्या. काल सकाळी 10च्या सुमारास शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या कॅनडा येथील अनिवासी भारतीय साई भक्ताच्या गाडीतून 4 लाख रुपये लंपास केल्याचा प्रकार घडलाय. कॅनडा येथील अनिवासी भारतीय व्ही कृष्णमूर्ती आणि त्यांच्या पत्नी अनुराधा कृष्णमूर्ती हे रविवारी साई समाधीच्या दर्शनासाठी मुंबईहून आले होते. सकाळी 10च्या सुमारास मर्सिडीज कार DN09 KA 2121 नगर मनमाड महामार्गावरील साईबाबा मंदिराच्या गेट नंबर 5 समोर गाडी पार्क करून दर्शनासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी गाडीचे दरवाजे खोलून बॅगेतील 4 लाख रुपयासह एक मोबाईल, पासपोर्ट, व्हिसा, ATM असा मुद्देमाल चोरून नेलाय. याबाबत अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहेत. श्रीगोंदा येथील कारागृहात एक धक्कादायक प्रकार घडलाय. दरोड्याच्या गुन्ह्यात अटक असलेला शाहरुख आर्कस काळे या आरोपीने दोरीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केलाय. बुधवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास 4 क्रमांकाच्या कोठडीत हा प्रकार घडलाय. जामीन मिळणार नाही, आपल्याला बाहेर पडता येणार नाही या नैराश्यातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे शाहरुखने सांगितले. शाहरुखला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुंडमाळा पाहण्यास गेलेल्या तरुणीचा पाय घसरल्याने नदी पात्रात पडून वाहून गेल्याची घटना काल घडली आहे. शालिनी चंद्रबालन असं या तरुणीचं नाव आहे. ती पुणे येथील आकुर्डीची रहिवासी होती. शालिनी तिचा भाऊ आणि बहिणीसोबत रविवारी शेलारवाडी जवळील इंद्रायणी नदीतील कुंडमाळा पाहण्यासाठी आली होती. नदीच्या बाजूने फिरत असताना अचानक पाय घसरला व ती नदी पात्रात पडली. तिला वाचवण्यासाठी तिचे भाऊ बहीण पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते दोघेही वाहू लागले. ही बाब तेथील नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी या दोघांना वाचवले, मात्र शालिनीला वाचवण्यात अपयश आले. याबाबत अधिक तपास तळेगाव MIDC पोलीस करीत आहेत. पुणे सोलापूर रोड नजीक शेवाळवाडी येथे काल सकाळी ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. शंतनू शरद केकान असं या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. शंतनू हा लोणी येथील MIT कॉलेजमध्ये BTECच्या 2ऱ्या वर्षात शिकत होता. रविवारी मित्राला भेटून कॉलेजच्या दिशेने जात असताना शेवाळवाडी येथे समोरून येणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली. यामध्ये दुचाकीसह ट्रकने शंतनूला फरफटत नेले. गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक ट्रक सोडून फरार झाला असून अधिक तपास हडपसर पोलीस करीत आहेत. सायकल घेऊन न दिल्याने निराश झालेल्या 12 वर्षाच्या मुलाने ओढणीच्या साहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शनिवारी सायंकाळी 7च्या सुमारास किवळे येथे ही घटना घडली आहे. ईशांत बालवीर शर्मा असं या मुलाचं नाव आहे. वडील कामावर गेले असताना आई भाजी आणायला गेली होती. दरम्यान घरात कोणीही नसताना ईशांतने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. बेशुद्ध अवस्थेतील ईशांतला रुग्णालयात दाखल केलं गेलं, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. बातमी आहे नगरमधून. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे आणि नगर जिल्ह्यातून मोटारसायकली चोरणाऱ्या 5 जणांच्या टोळीला जेरबंद केलंय. या टोळीमध्ये राहुरी, राहता, नाशिक येथील आरोपींचा समावेश आहे. हे दुचाकीस्वार 4 चाकी वाहनातून पाळत ठेवत दुचाकी गाड्यांची चोरी करायचे. त्यांच्याकडून 2 बुलेट गाड्यांसह 5 मोटारसायकली तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली 4 चाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची शनिवारी रात्री न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली. यावेळी अहमदनगर शहरात त्यांचे फटाके वाजवून भव्य स्वागत करण्यात आलं. राज्यभर गाजलेल्या केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडांच्या दोषारोपपत्रात नाव नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जिल्हा न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला आणि शनिवारी रात्री ते अहमदनगर शहरात दाखल होताच सर्वप्रथम त्यांनी कैलास गिरवले यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. नंतर ते आपल्या घरी परतले. दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी चौकाचौकात फटाके फोडले. महिलांनी त्यांना ओवाळून आनंद व्यक्त केला. यावेळी प्रत्येक चौकात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली. नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, हवेली, आंबेगाव, मंचर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुकांनी आजच संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 9665 992 992. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.